अल्पकालीन चर्चा सभागृहामध्ये अवकाळी आणि अवेळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीसंदर्भातली चर्चेला उत्तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सविस्तर उत्तर सभागृहामध्ये दिलेला आहे। याच्यामध्ये आपण जो निर्णय सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केला त्याप्रमाणे जिरायत क्षेत्राला 13,600 आणि बागायत क्षेत्राला 27,000 रुपये हेक्टरी मदत ही देण्याची घोषणा सभागृहामध्ये झाली। विदर्भामध्ये अधिवेशन होतंय आणि महत्त्वाचं कापूस सोयाबीन सारखी पिकं ही विदर्भात आहेत आणि महाराष्ट्राच्या इतरही भागामध्ये आहेत। तर 27,000 रुपये हेक्टरी मदत आणि त्याचं मदतीची मर्यादा ही 3 हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्याचा निर्णय आज सभागृहामध्ये या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केला। आणि या संपूर्ण अवकाळी अवेळी पावसाच्या नैसर्गिक पावसाच्या नुकसानीमुळे अंदाजे 2,000 कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना या ठिकाणी आजच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातल्या मिळणार आहे। त्याचबरोबर जो पीक विम्याचा विषय होता त्या पीक विम्याचा अग्रिम जो विमा कंपन्या देण्याला याच्यापूर्वी टाळाटाळ करत होत्या किंवा त्याच्यामध्ये थोडासा हात आकडता घेत होत्या, तर आतापर्यंत जवळपास 2,500 कोटी रुपये हे अग्रिमचे पीक विम्याच्या नुकसान भरपाईची मदत ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारच्या प्रयत्नामुळे मिळालेली आहे। आतापर्यंत एवढ्या मोठ्या रकमेचा अग्रिम हा यापूर्वी कधीच पीक नुकसानीचा शेतकऱ्याला मिळालेला नव्हता। मी मगाशी जे आपल्याला सांगितलं 2,000 कोटी रुपये अवकाळी पावसाच्या मदतीच्या नुकसानीसाठी सरकार या ठिकाणी आजच्या घोषणेमुळे मिळालेले आहेत। त्यातल्या 14 शेतकऱ्यांना आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केल्या त्यांच्या खात्यावरती ते डीबीटी मार्फत पैसे जमा झाले आणि पहिल्या दिवशी या 14 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणजे नुसती घोषणा करून थांबणारं हे सरकार नाही, तर घोषणा करून 2 तास झालेत। आत्ता आम्ही माहिती घेतली तर त्या 14 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झालेले आहेत। त्यामुळं जे बोलणार ते करून दाखवणार आणि जे करणार आहे तेवढंच बोलणार ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची कामाची पद्धत आहे। शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार पहिल्या दिवशीपासून उभं राहिलेलं आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात जे सविस्तर उत्तर दिलं ते रिपीट करणार नाही, परंतु माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यापासून जवळपास 44,287 कोटी रुपयांची विक्रमी मदत वेगवेगळ्या माध्यमातून या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ह्या सरकारनं केलेली आहे। एवढी मोठ्या रकमेची मदत आजपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कधी मिळालेली नव्हती। त्यामुळे जी मंडळी केवळ शेतकऱ्यांच्या बद्दल पोकळ अवसान आणून बोलत होती याच्या अगोदर, त्यांना प्रत्यक्ष कृतीतनं आणि शेतकऱ्याला भरघोस आर्थिक मदत देऊन या सरकारनं आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत हे या आजच्या घोषणेतनं दाखवून दिलेलं आहे। काय प्रश्न असतील तर विचारा। आता बघा, मी आता आपल्याला उत्तर दिलं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, मी आपल्याला माहिती दिली, आकडेवारी दिली, सभागृहात त्याची चर्चा सुरू आहे, त्याचं आत्ता उत्तर झालं। एका बाजूला तो विषय सुरू आहे, दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणावरची चर्चा सुरू आहे आणि ज्यांनी एकेकाळी राज्याचं नेतृत्व केलं आणि ज्यांनी माध्यमांना अनेक वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे शेतकरी आहोत, आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे उभाटा गटाचे नेते आहोत, एवढी महत्त्वाची चर्चा सभागृहात चालू असताना ना मोठे ठाकरे साहेब सभागृहात होते ना छोटे ठाकरे साहेब सभागृहात होते। आज शेतकऱ्याच्या बाजूनं सरकार काय मदत करतंय, सरकारनं काय केलं पाहिजे याच्या चर्चेमध्ये सुद्धा जे सहभागी होत नाहीत, ज्यांना केवळ आणि केवळ सत्तेचं पडलंय, दिल्लीमध्ये जाऊन आपल्याला इंडियाच्या त्या इंडी आघाडीमध्ये काय वाटा मिळतोय का, आता राहिली साहिली तरी आपला पक्ष टिकतोय का, याच्यासाठी हातपाय हलवण्याचं काम त्यांचं सुरू आहे। पण एका बाजूला राज्याचं विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे, त्या चर्चेमध्ये ना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी भाग घेतला ना छोट्या आदित्य ठाकरे साहेबांनी भाग घेतला, त्यांना केवळ सत्तेचं पडलेलं आहे। अनेक माजी मुख्यमंत्री सभागृहामध्ये आहेत, माननीय अशोक चव्हाण साहेब आहेत, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत,
ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी नेतृत्व केले, पण ते विरोधी पक्षात आहेत. पण ते मंडळी दिवस सकाळी येतात आणि संध्याकाळपर्यंत हाऊसमध्ये बसतात, प्रत्येक आयुधाचा वापर करतात, सरकारला सूचना करतात, सरकारचं काही चुकलं तर सरकारला चुकलं म्हणून सांगतात. असं काम करणारे सुद्धा माजी मुख्यमंत्री या सभागृहात आहेत. आणि केवळ अधिवेशन आहे म्हणून त्या विधानमंडळाला एकदा शिवायचं, पाय लावायचा आणि निघून जायचं, ही फक्त सोपस्कार पाळणारे सुद्धा काही मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. त्यामुळे याच्यावरून आपण बरं झालं हा प्रश्न विचारला. ज्यांना शेतकऱ्यांच्या अवकाळी नुकसानीचं काही पडलं नाही, ज्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय सरकार निर्णय घेणार याचं काही पडलं नाही, ते त्यांचं सत्तेतलं स्थान टिकवायसाठी दिल्ली वाऱ्या करतायत. त्यांच्या दिल्ली वाऱ्या त्यांना लखलाभूत. मराठा आरक्षण उपसमितीसाठी जस्टिस शिंदे साहेबांची जी समिती नेमलेली आहे त्या समितीनं आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांकडं समितीचा अहवाल सादर केलेला आहे. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये या अहवालावरती चर्चा होईल, या अहवालावरती विचार केला जाईल आणि नक्की जसं यापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि मान्य दादांनी सांगितलेलं आहे, इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला तीळ मात्रही धक्का न लावता मराठा आरक्षण द्यायचं, हा जो माननीय शिंदे साहेबांचा शब्द आहे तो शब्द हे सरकार 1001% पूर्ण करेल. ओके. लाठीचार्ज झाला होता. माननीय जयंत पाटील साहेबांनी सांगावं, याच्यापूर्वी त्यांनी जी मदत दिली ती याच्यापेक्षा कमी होती का जास्त होती? केवळ विरोधासाठी विरोध करायचा, आकडेवारी हातात नाही. आपण जी काय मदत केली ती आम्ही आज सांगितलं, नुसती घोषणा करून थांबलो नाही तर प्रातिनिधिक स्वरूपात 14 शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जाहीर झाल्या दुसऱ्या तासाला पैसे जमा झाले. हे आम्ही काम करणारं सरकार आहे. त्यामुळे विरोधकांचं काम करतायत, त्यांची टीका त्यांना करू द्या. आम्ही जे बोलतो, मी मगाशी एका शब्दात सांगितलं, एका वाक्यात सांगितलं, आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेवढंच फक्त बोलतो. हे शिंदे साहेबांची काम करायची पद्धत आहे. जालन्यात ज्या पद्धतीनं जर लाठीचार्ज झाला होता त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की या लाठीचार्जच्या संदर्भानं पोलिसांची भूमिका जी चुकीची ठरवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सभागृहामध्ये बचावासाठी या लाठीचार्जच्या संदर्भानं बळ वापरल्याचं म्हटलं आहे. म्हणजे या संपूर्ण लाठीचार्जच्या संदर्भानं तुमची काय भूमिका आहे? या संदर्भामध्ये स्वतंत्र चौकशी त्या प्रकरणाची सुरू आहे. मग त्या चौकशीमध्ये पोलिसांची चौकशी होईल, चालूच आहे. तिथल्या सामान्य ग्रामस्थांची चौकशी सुरू आहे. जेव्हा चौकशीचा अहवाल पुढे सरकारच्या येईल, मंत्रिमंडळामध्ये चौकशीच्या अहवालावरती चर्चा होईल, तेव्हा त्याच्यावरती निष्कर्ष काढणं योग्य ठरेल. जोपर्यंत त्या घटनेच्या चौकशीचा अहवाल सरकारकडे येत नाही तोपर्यंत त्याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही. ओके, धन्यवाद. भुजबळ साहेब या चौकशीचे दाखले सभेमध्ये देत आहेत. भुजबळ साहेब या चौकशीचे सगळे दाखले जे आहेत ते सभांमध्ये देत आहेत. सभागृहात हा विषय चालू आहे, त्याची SIT चालू आहे. मी सकाळी सुद्धा बोललो बघा, भुजबळ साहेब असतील किंवा आम्ही असू कुणी, जेव्हा एखाद्या विषयावरती चर्चा सुरू असते, सभागृहामध्ये असते किंवा एखादा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो, संवेदनशील असतो, तेव्हा मंत्री म्हणून जेव्हा आम्ही गोपनीयतेची शपथ मंत्रिपदाचं पदभार स्वीकारताना घेतलेली असती तेव्हा आपल्याला सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजामध्ये वादविवाद निर्माण होणार नाही, याची दक्षता आम्ही सगळ्या मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी समजा माननीय भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं काही वक्तव्य केलं असेल तरीसुद्धा सर्व मंत्र्यांनी, सर्व मंत्रिमंडळाचा हा एकत्र घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही हीच भूमिका सर्व मंत्र्यांनी घेणं आणि तशा पद्धतीची भूमिका आम्ही वेळोवेळी घेत असतो. एखाद्या दुसऱ्या वक्तव्यामुळे कदाचित काही गैरसमज निर्माण होतील, पण ते सुद्धा निश्चित लवकरच दूर केले जातील. ओके. दुपारी अंबादास दानवे यांनी गिरीश महाजनांचा कास्करांसोबतचा फोटो जो आहे तो दाखवून त्यावरती भाष्य केलं होतं. मात्र त्यांच्याच गटातील जे नरेंद्र दराडे आहेत त्यांनी सुद्धा आता मान्य केलेलं की आम्ही सुद्धा त्या लग्नात होतो, पण माझा फोटो काढला. एक आहे बघा, बरोबर आहे. मग आपण सांगितलं आता की आमदार नरेंद्र दराडेंनी सांगितलंय बघा, या विषयावरती मी सुद्धा सभागृहात त्यावेळी होतो. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तिथं सुद्धा त्या सभागृहामध्ये होते. ज्या प्रकारे ते फोटो दाखवले गेले, ज्या प्रकारे ते प्रकरण सांगितलं गेलं,
एका धर्मगुरूच्या कडची आलेली ती निमंत्रण पत्रिका होती. समोरच्या बाजूचं दूरचं नातं कुठंतरी आहे असं सांगितलं जाते. जेव्हा राजकीय नेत्यांना, राजकीय पदाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातला, आपल्या तालुक्यातला एखादा धर्मगुरू, धार्मिक गुरु आपल्या परिवारातल्या शुभकार्याचं आमंत्रण देतो, तेव्हा आपण त्या लग्नाला जात असतो. म्हणून मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, लग्नातल्या वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यायला जाणं, लग्नाच्या रीतिरिवाजाप्रमाणे पाहुणचार घेणं ही एका बाजूची गोष्ट झाली. आणि दुसऱ्या बाजूला जो हस्तक आहे, दाऊदचा हस्तक आहे, ज्याचं नाव काय तुम्ही सांगितलं नाही, त्याला नाव काय म्हणतात, त्याला टोपण नाव गुत्ता नाही काय, कुत्ता, सलीम कुत्ता. तर त्या सलीम कुत्ता बरोबर नाच करणं पार्टीमध्ये, या दोन वेगळ्या बाजू आहेत ना. म्हणजे लग्नाला जाणाऱ्यांचे फोटो एका बाजूला आणि त्याची बरोबरी कशी करू शकता तुम्ही? एका गुंडाशी, एका दहशतवाद्याशी संबंधित पार्टीमध्ये नाच गाणं करणं. त्यामुळं जी नाचगाणं करण्यामध्ये आहेत त्यांची चौकशी होईल, चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होईल. एखाद्या धर्मगुरूच्या घरच्या लग्नाला जाणं हा काही गुन्हा नाही. ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.